कारण कल्याण डोंबिवलीमधल्या ऑपरेशन लोटसवरून एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। तर महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम होत असल्याची तक्रार देखील त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे। पक्षप्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडत असल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समन्वयाचा दाखला देत नवीन प्रदेशाध्यक्षाच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे नेमकी काय तक्रार केली ते आपण पाहूया। एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे। रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याची तक्रार एकनाथ शिंदे करतायत। बंडखोर नेत्यांना आर्थिक पाठबळ दिलं जात असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय। पक्षप्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडत असल्याची देखील एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे। निवडणुकीमध्ये काही नेत्यांकडून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा देखील आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय। मवियातील पराभूत उमेदवारांना प्रवेश देऊन भाजपकडून ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणतायत। तर काही नेते वैयक्तिक स्वार्थाचं राजकारण करत असल्याचा देखील आरोप एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यापुढे मांडलाय। दरम्यान एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत आणि युतीत नेत्यांनी एकमेकांवर टीका न करता संयमाची भूमिका घ्यावी असा सल्ला देखील आता एकनाथ शिंदे यांनी दिलाय। त्याच्यामुळेच आता शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधली धुसफूस समोर येते। महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील त्यामुळे गोंधळ असल्याचं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार त्यांनी दिल्लीत जाऊन केली आहे।